चला दरोडा ब्रदर्स सलामीची जोडी इंटर करा. यावेळेस फटका चांगला, गॅप झोन मोठा आहे, तिथे धावांचा नाही तोटा. चेंडू सरळ मिड विकेटच्या बाहेर. फलंदाज मंगेशच्या बॅटमधून हा देखणा स्ट्रोक, 4 धावा. सन्माननीय संतोष मंगल वाट साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातो. मी त्यांना विनंती करतो आपण मुख्य मंचावर जॉईंट व्हा. अशोक दादांच्या शुभ हस्ते संतोष वाट साहेबांचा सन्मान केला जातोय. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. संतोष वाट साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. अशोक दादा यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेटनं यावेळेस स्लॉट मध्ये उडवलाय, समोरच्या पार्किंग लॉट मध्ये बिग हिट. फलंदाज मंगेश ऑन फायर, 6 धावा. धावफलकावरती 12 धावा आहेत. आता पिवनच्या षटकातील अंतिम चेंडू असेल. काय बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. मंगेश उघडा, जबरदस्त बॅटिंग. शेवटचा चेंडू शिल्लक. फुलटॉस, त्यावर रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. जर समोर मारला असता तर नक्कीच मोठा फटका आला असता, परंतु इथे चांगली गोलंदाजी. डॉट बॉल. पहिले षटक संपलंय आणि दरोडा ब्रदर्स 11 संघाची टोटल धावफलकावरती 12. यानंतर आजच्या दिवसातील 7वा सामना पाहायला मिळेल. हा सामना संपल्यानंतर ब्रदर्स 11 त्यांना फाईट करेल सारांश 11. यानंतर होणारा सामना दोन्ही टीमला विनंती आहे. ब्रदर्स 11 विपक्ष सारांश 11 एक सामना. मिड इनिंग मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय स्वर्गीय
रमेश पारधी 11 संघाचा अष्टपैलू खेळाडू षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी रोहित पहिला चेंडू मनीषसाठी इथे फटका जबरदस्त आहे चेंडू चाललाय मिड विकेटच्या जवळ शेवटच्या मोमेंटला जबरदस्त बॅकअप आणि या चेंडूवर तब्बल मिळतील 2 धावा या 2 धावेने दरोडा ब्रदर्स संघाची टोटल धावफलकावरती नाबाद 14 फुलटॉस फटका देखना है गॅप मोठा आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षण खराब क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये चेंडू सीमा पार 4 धावा जे 18 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हर मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती मंगेशने आता मनीषच्या बॅट मधून चांगली बॅटिंग हॅलो हॅलो चला वसंत वाघ आंबेवाडी ट्रॅक्टरवाला वसंत वाघ या दादांना विनंती आहे माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच आपण स्टेजवर यायचं आहे या ठिकाणी आपला सुद्धा मान सन्मान केला जाईल वसंत वाघ आंबेवाडी ट्रॅक्टरवाला तसेच अरे आणि आरती या संघाचा संघ मालक संजय वाघ यांना विनंती आहे की आपण वसंत वाघ आंबेवाडी या दादांचा या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे 9+2 धावा म्हणजे या चेंडूवरती तब्बल 3 धावा आणि धावफलकावरती 21 धावा येणारा चेंडू फ्री हिट असेल येणारा चेंडू फ्री हिट आहे आता मोठी संधी आहे मनीष या फलंदाजाला कारण येणारा चेंडू आहे फ्री हिट उघडा डोळे येणारा चेंडू आहे फ्री हिट काय घडेल काय बिघडेल पुढील चेंडू आहे फ्री हिट यावेळेस यॉर्कर चेंडू त्याला खोदून काढतोय मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहे एक धाव बनले दुसरीसाठी प्रयत्न नाहीये फक्त सिंगल धाव आणि सिंगलने दरोडा ब्रदर्स 11 संघाची टोटल 22 या अंकावरती चला तर या पुढील सत्कार मूर्ती असणार आहेत वामन आंबेवाडी वामन दादा दरोडा पप्पू डुमना वाघणीचे वाडी पप्पू डुमना साहेब आपला सुद्धा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल पप्पू डुमना वाघिणीची वाडी आपला सुद्धा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल मी संजय वाघ आरोही आणि आरती या संघ मालकाला विनंती करतोय की आपल्या हस्ते या ठिकाणी साहेबांचा मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मान सन्मान करायचा आहे संजय वाघ फुलर लेनचा चेंडू होता डॉट बॉल आलाय आता कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाजाने केलेले कमबॅक रोहित ऑन स्ट्राईकला असेल एक हार्ड हिटर खेळाडू यावेळेस हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये आहे सध्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे एक धाव बनले दुसरीसाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाहीये मैदानाच्या आतमध्ये या सिंगलने दरोडा ब्रदर्स 11 संघाची टोटल आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती 23 धावा बनल्यात आता शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 2 मधील रोहित या गोलंदाजाचा आणि ऑन स्ट्राईकला असेल मनीष एक हार्ड हिटर स्फोटक फलंदाज शेवटचा चेंडू यावेळेस चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गती परिवर्तन स्लो चेंडू फेकला होता आणि मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय आणि दरोडा ब्रदर्स 11 संघाची टोटल नाबाद 23 धावा कॅच साठी रिव्ह्यू नक्कीच प्रमुख पंच बाळू यांच्या माध्यमातून रेफर केला गेलाय तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली कॅच साठी की कॅच क्लिअर घेतले की नाही चला तर या ठिकाणी सुरेश दरोडा समोर फलंदाज येतोय त्याच्यामुळे काही समजत नाहीये कारण एकच कॅमेरा आहे त्याच्यामुळे आपला डिसिजन अंतिम डिसिजन असेल
या ठिकाणी पुढील सत्कार मूर्ती असणार आहेत सुरेश दरवडा महाराष्ट्र होमगार्ड आत्ताचा या पदी निवड झाले साहेबांचा. या ठिकाणी मात्र साहेबांचा सुद्धा मान सन्मान केला जाईल. मी सत्कार करायचा करत बसला काय दिला मी जगदीश दादा वाघ यांना विनंती करतोय की आपण सुरेश पंचांचा डिसिजन नॉट आउट आहे म्हणजे 2 षटकाचा खेळ संपला आणि दरोडा ब्रदर्स 11 संघाची टोटल पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना नाबाद 23 धावा 23. या ठिकाणी मात्र सुरेश दरवडा महाराष्ट्र होमगार्ड या साहेबांचा मान सन्मान केला जातोय. चला तर आयोजकांना विनंती आहे आपण पाणी घेऊन जायचं ग्राउंडवर. पुढील सत्कार मूर्ती देहू वाघ या काकांचा सुद्धा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. मी जगदीश दादा वाघ यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण देहू वाघ यांचा सुद्धा मान सन्मान करायचा आहे. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम स्वर्गीय रमेश पारधी 11. आपण जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. आपल्याकडे अजून तब्बल 4 सामने शिल्लक आहे. हा सामना सोडून 6वा सामना चालू आहे म्हणजे जे 4 सामने शेड्यूल मधील आहेत ते कंप्लीट करणं गरजेचं असेल. पुढील सत्कार मूर्ती असतील आपले धर्मा पिरकड या मामांचा सुद्धा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. मी जगदीश दादा वाघ यांना विनंती करतोय आपण धर्मा या मामांचा सत्कार करायचा या ठिकाणी. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मॅन फ्रॉम कोथिरीवाडी संघाचा अष्टपैलू गोलंदाज जसप्रीत बुमराची आठवण करून देतोय कुणाल. जबरदस्त शैली आज मात्र आपण पाहतोय स्वर्गीय रमेश पारधी 11 संघासाठी खेळताना पाहायला मिळतोय. पहिला वाईड आहे त्यानंतर समोर उडवलाय फटका चांगला आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला आणि फक्त सिंगल धाव आणि या सिंगलने दरोडा ब्रदर्स 11 संघाची टोटल धावफलकावरती 25 धावा. पूर्णपणे जसप्रीत बुमराची आठवण करून देतोय हा गोलंदाज. तशीच ऍक्शन सेम ऍक्शन आहे कुणालची. मॅन फ्रॉम कोथिरवाडीचा खेळाडू आज बेडीसगाव प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना शॉटम पूल केलाय परंतु टायमिंग चांगला आहे तिथे क्षेत्ररक्षण खराब. शेवटच्या मोमेंटला चेंडू सीमा पार 4 धावा. दरोडा ब्रदर्स 11 संघाची टोटल तब्बल 29 अंकावरती. पुन्हा एकदा फुलटॉस मनीचा फटका फसला आहे. झेलची संधी आहे परंतु लॉंग ऑन मध्ये खराब क्षेत्ररक्षण. झेल झालाय ड्रॉप आणि शेवटच्या मोमेंटला खराब क्षेत्ररक्षण. टांगा पलटी घोडा फरार 4 धावा. काय फलंदाजी केली जाते. जबरदस्त बॅटिंग मनीष या फलंदाजाची. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा जसप्रीत बुमराह कुणाल गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस फटका मारलाय कुठं. फटका मारला वाशीला आणि गेला काशीला. चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेला. शेवटच्या मोमेंटला चांगले क्षेत्ररक्षण आणि या चेंडूवर पुन्हा एकदा मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने दरोडा ब्रदर्स 11 संघाची टोटल 35 या अंकावरती.
फुलटा चेंडू फटका खराब गोलंदाजी पंचांचा इशारा आलाय नो बॉल नो प्लस सिंगल म्हणजे या चेंडूवर मिळतील तब्बल 2 धावा आणि 2 धावेने दरोडा ब्रदर्स 11 संघाची टोटल 35 या अंकावरती येणारा चेंडू फ्री हिट असेल. येणारा चेंडू फ्री हिट आहे कुणाचा यावेळेस आपण पाहतोय पंच सांगतात खराब चेंडू आहे वाईट चेंडू फ्री हिट जारी असेल. या अतिरिक्त दाबेने धावफलकावरती 38 धावा येणारा चेंडू फ्री हिट असेल. येणारा चेंडू फ्री हिट आहे स्ट्रायकेलला मंगेश. यावेळेस हवा तसा बॅटवर आला नाही चांगली गोलंदाजी कुणालची हा डॉट बॉल आहे आणि आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 38 धावा. अडोतीस बनल्यात या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव घेतली जात नाही मंगेश आणि मनीषच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने कुणाल जसप्रीत बुमराह स्टाईल. पुढील चेंडू फुलरलेनचा चेंडू चांगला फटका समोर क्षेत्ररक्षण खराब चेंडू फरार गोळीच्या वेगाने 4 धावा आणि मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय आणि दरोडा ब्रदर्स 11 संघाची टोटल 42 धावा. जी टीम क्षेत्ररक्षण करते ना स्वर्गीय रमेश पारदेल त्यांना विनंती आपण वेळ खर्च करायचा नाही अजून 4 सामने बाकी आहेत. 42 धावा बनल्या सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. 42 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी मंगेश आणि मनीषची पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कर स्वर्गीय रमेश पारदी 11 संघाचा अंतिम षटक हाताळण्यासाठी भरत शॉटम पूल केलाय फटका चांगला आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब आणि आपण पाहतोय तिथे रनिंग बिटवीन द विकेट कमालीची 2 धावा आणि या 2 धावेने दरोडा ब्रदर्स 11 संघाची टोटल आता तब्बल 44 या अंकावरती. गोलंदाजी मार्कवर भरत आहे स्ट्रायकेनला मनीष आहे नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय मंगेश आहे. चांगली पार्टनरशिप शॉर्ट बॉल होता फुल करण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण फक्त अवघी 1 धाव कंप्लीट होते आणि सिंगलने दरोडा ब्रदर्स 11 संघाची टोटल 45 या अंकावरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी ट्रॅकवर भरत आलाय ऑन स्ट्राईकला मंगेश आहे शॉर्टम पूल केला एज लागते आणि चेंडू चाललाय शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून शॉर्ट फाईन लेगच्या बाहेर सीमा पार 4 धावा. तब्बल 49 धावा. जबरदस्त फलंदाजी पहिल्या विकेटसाठी सर्वात चांगली भागीदारी या संघाची पाहायला मिळते. गती परिवर्तन पाहायला मिळते शॉटम पूल करण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग होतोय हा डॉट बॉल आहे भरतचा आणि धावफलकावरती फक्त 49 धावा.
दोन्ही फलंदाजांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे दरोडा ब्रदर्स 11 संघासाठी डगआउट मधून, कारण दोन्ही खेळाडू नॉट आउट आहेत. 49 धावांची पार्टनरशिप. इथे शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न आणि चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. मंगेशच्या बॅटमधून हा चौकार आणि टीम दरोडा ब्रदर्स 11 संघाचा अर्धशतक कंप्लीट. 53 धावा. स्वर्गीय रमेश पारधी 11 संघाला तब्बल 60 धावांची आवश्यकता. तर होणारा 7वा सामना पाहायला मिळेल. ब्रदर्स 11 विपक्ष साराश 11. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. ब्रदर्स 11 संघाचा संघनायक आणि सारांश 11 संघाचा संघनायक टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. तिथे टॉस संपन्न केला जाईल. ब्रदर्स 11 विपक्ष सारांश 11. विपक्ष सारांश 11 दोन्ही कॅप्टन या टॉस साठी. इलेव्हन 24 चेंडू आणि 60 धाबांचं एक मोठं टार्गेट सेट केलंय टीम दरोडा ब्रदर्स 11 संघाने. 4 ओव्हरमध्ये 59 कुठल्या होत्या आणि तब्बल 60 धाबांचं एक मोठं लक्ष्य ठेवलंय स्वर्गीय रमेश पारधी 11 संघाला.
सलामीची जोडी पाहायला मिळते स्वर्गीय रमेश पारधी 11 संघाकडून. स्ट्रायकेला लेफ्ट हँडर फलंदाज भरत, नॉन स्ट्राईकला रोहित. पहिला चेंडू मंगेशचा, यावेळेस फुल केलाय, चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, जोपर्यंत उचलफेक करीपर्यंत मिळेल अवघी सिंगल धाव. गोलंदाजी मार्कवर मंगेश आलाय आणि स्ट्रायकेला पहिल्या चेंडूवरती भरत होता. डावखुरा शैलीचा पहिल्या चेंडूवर सिंगल आले. आता ऑन स्ट्राईकला रोहित हा फलंदाज पाहायला मिळतोय. मंगेशचा पुढील चेंडू राईट आर्म मोडतो विकेटने. शॉर्टम फुल केलाय, फटका बराच काळ हवे तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलाय. चांगले क्षेत्ररक्षण आणि या चेंडूवरती 2 धावा चित्त्याच्या चपळाईने. या 2 धावेने तब्बल स्वर्गीय रमेश पारधी 11 संघाची टोटल 3 अंकावरती. अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका आहे. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. उचलफेक करीपर्यंत अवघे एक सिंगल धाव आणि सिंगलने धावफलकावरती 4 धावा आहेत. 60 धावांचं लक्ष्य आहे. 4 बनल्यात, अजून 56 धावांची आवश्यकता आहे. आता स्ट्रायकेला डावखुरा शैलीचा फलंदाज आहे लेफ्ट हँडर. क्रिकेटमधील सर्वात घातक फलंदाज म्हटला जातोय हा फलंदाज डावखुरा शैलीचा, आणि तोच फलंदाज भरत असे स्ट्राईक एंडवरती. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल शॉर्टम फुल करण्याचा प्रयत्न होता. एष्ट्यांच्या वरून जातोय हा चेंडू, निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत मंगेशनं तब्बल 5 चेंडू फेकलेत आणि धावफलकावरती अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी स्ट्रायकेला डावखुरा शैलीचा भरत. पुन्हा एकदा भरतला थांबवलंय. मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक संपलंय. सॉरी, 1 चेंडू बाकी आहे. 4 चेंडू झाले होते. हा डॉट बॉल आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. 4 बनल्यात, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते मंगेश या गोलंदाजाची. फुलटॉस वरती पूल केलाय, फटका फसलाय. मिड विकेट मध्ये पकडलाय, झेल संपवलाय. भरत या फलंदाजाचा खेळ. पहिला धक्का बसतोय स्वर्गीय रमेश पारधी 11 संघाला. रमेश बॅक टू भरत बॅक टू डगआउट. मिळतो रोहित नॉन स्ट्राईकला. 1 डाऊनचा फलंदाज प्रकाश, सॉरी आकाश. गोलंदाजी मार्कवर रवींद्र आहे. नॉन स्ट्राईकला आकाश. स्ट्रायकेनला रोहित आहे. गती परिवर्तन, जबरदस्त चेंडू पडल्यानंतर उसळी कमी घेतोय. हा डॉट बॉल. चांगली सुरुवात करतोय रवींद्र. पहिला चेंडू डॉट आलाय. धावफलकावरती बनल्या 4 धावा. आता सामना कठीण बनत चाललाय स्वर्गीय रमेश पारधी 11 संघासाठी. पुन्हा एकदा शॉर्टम फुल करण्याचा प्रयत्न. आता डायरेक्ट हिट, परंतु तिथे खराब थ्रो आणि यात बॅकअप खराब.
परंतु तिथे मात्र धोक्याची घंटा. फलंदाज होईल फेल. दुसरा धक्का स्वर्गीय रमेश पारधी 11 संघाला. सध्या संघ अडचणीत सापडलाय आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी अशीच फलंदाजी करावी लागेल. शॉर्ट टर्म पूल केलाय. शॉर्ट पायलेगच्या डोक्यावरून चौकार. 4 धावा. धापलकावरती तब्बल 9 धाबा. 60 धावांचं टार्गेट. अजून 51 धावांची गरज असेल तब्बल 15 चेंडू मध्ये. फुलटॉस स्वीप केला. देखना फटका. क्षेत्ररक्षक बनला दर्शक. त्याच्या डोक्यावरून फरार. 6 धावेसाठी. या षटकाराने आता दापलकावरती तब्बल 15 धावा. चांगला फटका आपण पाहिला फलंदाज रोहितच्या बॅटमधून. पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका आहे. भरपूर काळ हवेत आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पकडलाय. झेल संपवलाय रोहित या फलंदाजाचा खेळ. तिसरा धक्का स्वर्गीय रमेश पारधी 11 संघाला. नंदू सबका बंधू. आता नंदूला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल कारण संघ अडचणीत आहे. 15 बनल्यात. 45ची आवश्यकता आहे स्वर्गीय रमेश पारधी 11 संघाला. येणारे चेंडू शिल्लक असतील तब्बल 13 आणि जिंकण्यासाठी 45ची आवश्यकता. यावेळेस थांबवलं गेलंय फलंदाज नंदूला. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय आणि स्वर्गीय रमेश पारधी 11 संघाची टोटल 15 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि स्वर्गीय रमेश पारधी 11 संघाला जिंकण्यासाठी तब्बल 45ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर सुनील आलाय. पहिला चेंडू डॉट फेकतोय. आता समीकरण स्वर्गीय रमेश पारधी 11 संघाला येणारे 11 चेंडू 45ची गरज.
जबरदस्त गोलंदाजी, अजून एक डॉट बॉल, सलग 2 डॉट फेकतोय सुनील. आणि आता मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे सामना झुकलाय दरवडा ब्रदर्स 11 संघाच्या बाजूने. 10 चेंडू 45 ची आवश्यकता. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, तिथे फलंदाज इनसाइड लागून फलंदाज बाद झालाय आणि अजून एक धक्का बसतोय स्वर्गीय रमेश भारती 11 संघाला. फलंदाज बाद. गोलंदाजी केले सुनीलने, 3 चेंडू फेकले, धावा दिल्या नाहीये. इथे फटका चांगला आहे परंतु तिथे बराच काळ हवेत आहे, जे ड्रॉप झालाय, स्वतः गोलंदाज आला होता आणि तिथे या चेंडूवर मिळतील तब्बल 2 धावा. या 2 धावेने धावफलकावरती आता टोटल 17 येणारे चेंडू शिल्लक असतील 8 आणि आता जिंकण्यासाठी स्वर्गीय रमेश भारती 11 संघाला तब्बल 43 ची आवश्यकता. 8 चेंडू 43. सुनील पुन्हा एकदा यावेळेस स्लॉट मध्ये होता, इष्टांच्या पाठीमागे. क्षेत्ररक्षण जरी खराब आहे परंतु फलंदाज त्रिफळाचीत झालाय, मोठी विकेट. अजून एक धक्का आणि तिथे फलंदाज पूर्णपणे क्लीन बोल्ड झालाय आणि आता येणारे 7 चेंडू 43 ची गरज. यावेळेस झेल होता परंतु तिथे ट्राय चांगला होता. सिंगल धाव कंप्लीट आणि मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती अवघ्या 18 धावा. आता येणारे 6 चेंडू तब्बल 42 ची गरज, म्हणजे 7 षटकार मारावे लागतील. 7 षटकार मारणे एका ओव्हरमध्ये कठीण आहे परंतु हा क्रिकेट आहे, एखादा खराब चेंडू काही करू शकतो मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 42. चला नेक्स्ट सामना पाहायला मिळेल. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ब्रदर्स 11 त्यांना फाईट करेल टीम साराश 11. ब्रदर्स 11 संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि साराश 11 संघाला प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केला. इथे चांगली फलंदाजी होते, इथे सिंगल धाव आले या चेंडूवरती. आता पूर्णपणे सामना झुकलाय दरोडा ब्रदर्स 11 संघाच्या बाजूने, कारण मैदानाच्या आतमध्ये येणारे 5 चेंडू आणि तब्बल 41 ची गरज. समोर उडवलाय कव्हर ड्राईव्हचा देखणा स्ट्रोक, चेंडू अडवला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण. या चेंडूवर सिंगल आले. आता 4 चेंडू आणि स्वर्गीय रमेश पारधी 11 संघाला 40 धावांची गरज. 4 चेंडू 40. फुलटो यॉर्कर बनवलाय आणि इथे जबरदस्त चेंडू टाकलाय. आता 3 चेंडू 40 ची गरज. पूर्णपणे सामना जिंकलाय दरोडा ब्रदर्स 11 संघाने, कारण क्रिकेटमध्ये 3 चेंडू मध्ये 40 कधी बनल्या नाहीये. 3 चेंडू 40. यॉर्कर चेंडू, जबरदस्त गोलंदाजी, डॉट बॉल. फुलरलेनचा चेंडू ड्राईव्ह केले परंतु चेंडू तिथे स्टॉप होतोय ग्राउंड वरती आणि हा सिंगल धाव इथे या चेंडूवरती. आणि आता औपचारिकता बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे सामना जिंकलाय दरोडा ब्रदर्स 11 संघाने. यानंतर होणारी मॅच असेल ब्रदर्स 11 त्यांना फाईट करेल साराश 11. शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे.
हल्लक टीम स्वर्गीय रमेश पारधी 11